तुम्हाला जर हॉटेलसारखी तंदूरी रोटी घरीच बनवायची असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे बरं का. एवढी भारी बनते ना की घरी बनवल्यावर सुद्धा असं वाटतच नाही की घरी बनवली आहे आणि एकदम अशी सॉफ्ट सुद्धा होते. तर काय करायचं, इथं निम्म मी मैदा घेतला आहे आणि निम्म गव्हाचं पीठ घेतलं आहे, असं घेतलं आहे. नंतर त्यात साखर, मीठ, तेल टाकून घेतलं, दही टाकलं आणि थोडा खायचा सोडा ह्याच्यात टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून ना असं याचं गोळा तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट नाही आणि पातळ सुद्धा नाही. तेल लावून ठेवून द्यायचं. अर्धा ते पाऊण तास ह्याची रेस्ट करून घ्यायची आणि नंतर ना छान अशी कणिक तिंबून घ्यायची. एक गोळा घ्यायचा, पिठात असा बुडवून घ्यायचा आणि जशी आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं. जास्त पातळ सुद्धा नाही करायचं. नंतर जर काही तुम्हाला गार्निशिंगसाठी लावायचं असेल तर लावून घ्यायचं आणि असं मागच्या साईडनं पाणी लावून घ्यायचं. आता ही पाणी लावलेली बाजू आहे ना तव्यावर टाकून घ्यायची. असं पटकन असे फोड येतात. असे पटकन फोड आले की तव्याला असे पकडीन धरायचं किंवा हँडलचा तवा असेल तर अशा पद्धतीने ना रोटी छान अशी भाजून घ्यायची. बटर लावायचं असेल तर बटर सुद्धा लावून घ्यायचं. एकदम भारी लागते. नक्की बनवून बघा.